मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताजा खबर। भिवंडी में समाज कल्याणकारी संस्था द्वारा भव्य दही कला उत्सव का आयोजन किया गया। आपको बता दें कि पिछले कई सालों पूर्व विधायक रुपेश महात्रे और समाज कल्याणकारी संस्था द्वारा भिवंडी के पाइपलाइन पर दही कला उत्सव आयोजन किया जाता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी लोकसभा क्षेत्र और भिवंडी शहर के गोविंदा पथक ने गोविंदा का मोर्ना लगाते हैं। इस उत्सव के दौरान गोविंदा को पूर्व नगर सेवक महेंद्र समाज कल्याणकारी संस्था के अध्यक्ष संजय महात्रे, नरेश महात्रे सचिव के मार्गदर्शन में संपन्न हुआ। दही कला उत्सव में पारितोषिक मिलने वाले गोविंद मंडल, प्रथम पारितोषिक चविंद्र, द्वितीय पारितोषिक नागांव, तृतीय पारितोषिक भादवड़ को दिया गया। देखते रहिए STS टाइम्स की रिपोर्ट। दही अंडी उत्सवाचं आयोजन संपूर्ण देशामध्ये होत असतं। आज भिवंडीमध्ये महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून गेले 15 वर्ष सातत्याने दही अंडी उत्सवाचं आयोजन केलं जातंय। खरं तर कोरोना काळामध्ये एक वर्ष जर गॅप नसता झाला तर आज 16वं वर्ष आम्ही साजरा केला असता आणि हे दही अंडी उत्सव साजरा करत असताना निश्चितच तरुणांमध्ये जो उत्साह आहे, तरुणांमध्ये असलेलं त्यांचं दही अंडी बाबतचं कसब आहे ते या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं। हा उत्साह, हा जोश जो आहे संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोय। या ठिकाणी गेली 16 वर्ष आम्ही सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की आमच्या स्थानिक भिवंडी लोकसभेतील जे तरुण आहेत त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं व्यायाम करून आपलं शरीर सौष्ठव सांभाळून जी एकतेची भावना आहे, जी दही अंडीच्या माध्यमातून आज आपण पाहतो की आपण सर्वजण आजच्या दिवशी मराठी माणूस एकमेकांच्या खांद्यावर एकमेकाला घेत असतो आणि वर जाण्याची संधी देत असतो। तो एकतेचा संदेश या दही अंडीच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितच हे प्रोत्साहन देत असताना तरुणांचा जो उत्साह आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून याला आपण साहसी खेळाचा दर्जा मिळालेला आहे। या साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दही अंडी उत्सवाला एक पारंपरिक सांस्कृतिक वारसा आहे। तो वारसा जपण्याचं काम महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, आमचे सन्माननीय संजयभाई म्हात्रे तसेच आमचे नरेश म्हात्रे त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी हा वारसा जपण्याचं काम करत आहेत। मी सर्वांना त्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातून संपूर्ण देशाला दही अंडी उत्सवाच्या आणि तरुणांना खास करून त्या खूप खूप शुभेच्छा आहेत। आपलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। मानतोय की मध्ये 2-3 महिन्यापूर्वी देखील काही लोकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तोही माझ्याच गावामधून, की मी काही लोकांना कामावरून काढण्यासाठी गेलोय। अशा प्रकारची कोणीतरी व्हिडिओ क्लिप टाकली, ज्यांनी टाकली त्याच्या काकाला पण मी कामाला लावलंय। आणि म्हणून मी सांगतो की कोणाविषयी बोलताना प्रत्येकाने 10 वेळा विचार केला पाहिजे। आणि म्हणून त्यांना देखील मी सांगतो की अशा प्रकारची बदनामी करण्यापेक्षा आपण निश्चितपणे माझ्यावर तुमचा हक्क आहे, कारण मी तुमचा सर्वांचा आहे। तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलेला आहे, तुम्ही सर्वांनी मला खूप नाव लौकिक दिलेला आहे। तेव्हा कुणालाही कुणाची तक्रार असेल किंवा माझ्याविषयी काही गैरसमज असेल तर निश्चितपणे मला त्या ठिकाणी भेटून जाब विचारू शकता, हक्काने तुम्ही बोलू शकता। अशा पद्धतीचं काम तुम्ही करा जेणेकरून सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही। कारण गेले 10 वर्ष जेव्हा मी आमदार होतो, एक बोटाचा ठसा उमटेल इतकं देखील कुठलं कलंक माझ्यावर लागलेला नाही किंवा 10 वर्षामध्ये एक ओळ देखील छापून आलेली नाही। आणि ज्यांना फोडण्याचा मान मिळतो, दही अंडी फोडण्याचा मान ज्यांना मिळतो त्यांना लाख रुपये आपण देतो। आणि अशा पद्धतीने प्रत्येकाला एकही संघ या ठिकाणून बिना बक्षिसाचा जाऊ नये हा आमचा जो उद्देश आहे, तो उद्देश आम्ही नेहमी सफल केलेला आहे। आणि म्हणून हे सर्व करत असताना काही लोक असतात की चांगल्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी खोडा घालावा किंवा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागवावा अशा पद्धतीचे काही वृत्तीचे लोक देखील असतात। आणि त्यांनी देखील काही प्रयत्न केले। मी आता कुणाचंच या ठिकाणी नाव घेणार नाही, परंतु मागच्या वर्षी थोडंसं मला दुःख होईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी झालं की मी एका गावाविषयी काहीतरी वाईट बोललो असं लोकांमध्ये सांगण्यात आलं। पण मी या ठिकाणी या स्टेजच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे सांगेन की मी कुठल्याही गावाविषयी, तो कोणताही गाव असो, तो लहान असो मोठा असो, आपला
आगरी समाजाचा असो, कुणबी समाजाचा असो, दलित समाजाचा असो की आदिवासी समाजाचा असो, कोणत्याही गावाविषयी मी कधीही वाईट बोलू शकलो नाही, यापुढे देखील कधी बोलणार नाही. परंतु कुठेतरी बदनामी करण्याचं काम कोणी करत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की कोणत्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो, कोणत्या व्यक्तीबद्दल आपण लोकांमध्ये चर्चा करतो, सोशल मीडियावर चर्चा करतो किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन पार गणपती उत्सवामध्ये बॅनर लावण्यापर्यंत जी मजल गेली, मला वाटतं त्या लोकांनी थोडासा विचार करणे आवश्यक होतं. मी या माध्यमातून त्यांचे देखील आभार मानेन की त्यांनी नंतर येऊन का होईना आपलं चूक मान्य करून माझ्याकडून ते बक्षीस देखील घेऊन गेले आणि अशा प्रकारे प्रत्येकाला मान सन्मान देऊन बक्षीस देण्याचं काम आमच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून हा दहीहंडी उत्सव जो आहे, लोकांमध्ये उत्सुकता असते की बाकी इतर ठिकाणच्या दहीहंडी उत्सवापेक्षा आमदार दहीहंडी उत्सवाला या ठिकाणी आपण गेलं पाहिजे किंवा या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्येक संघ जो आहे सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो. मी त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांचं आपण यशस्वी करण्यासाठी जो योगदान दृष्टमिष्ट पापे चांडाळाची भूताखेताची. भिवंडी शहरामध्ये 7 मेला 8 थर लावणारा गोविंद पथक म्हणजे डायमंड जिमको मंत्रा साविंद्रा रेकॉर्ड. अरे रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात, आपण फुलच्या गुन्ह्यात भेटलं समजे गुन्ह्यात अटक करावं, भेटलं जवाई गुन्ह्यात अटक करावं, भेटलं जवाई गुन्ह्यात अटक करावं, भेटलं जवाई गुन्ह्यात अटक करावं. अरे रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केला